नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी तुमच्यासाठी भगवद्गीतेचा 18वा अध्याय घेऊन आली आहे. तर चला सुरुवात करूया भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायाला. बोलो श्रीकृष्ण भगवान की जय. ओम नमो नारायणा. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायाचं नाव आहे मोक्ष संन्यास योग. यामध्ये अर्जुन भगवंताला म्हणतात, संन्यास व त्याग या दोन शब्दांच्या अर्थात जर काही भेद असेल तर तो तुम्ही मला सांगा. हे ऋषिकेश, त्याग व संन्यासाचे तत्व वेगवेगळे जाणण्याची माझी इच्छा आहे. भगवान म्हणतात, काम्य म्हणजे सांसारिक इच्छांवर आधारलेल्या कर्माच्या त्यागाला विज्ञान पुरुष संन्यास असे म्हणतात, आणि सर्व कर्मांच्या फळाचा त्याग करणे यालाच विचारवंत त्याग असे म्हणतात. काही विद्वान असे म्हणतात की सदैव सगळी जी कर्मे असतात ना, ती दोषयुक्त आहेत, म्हणून त्यांचा त्याग केला पाहिजे. परंतु दुसरे विद्वान असे म्हणतात की यज्ञ, दान आणि तपरूप कर्माचा कधीही त्याग करू नये. हे भरतश्रेष्ठ, आता संन्यास व त्याग या दोहोंपैकी त्यागाविषयक माझे निश्चयात्मक मत आहे. शास्त्रामध्ये सात्विक, राजस व तामस अशा 3 प्रकारच्या त्यागांचे वर्णन केलेले आहे. यज्ञ, दान व तपरूप कर्माचा त्याग करू नये अशी कर्मे कर्तव्य समजून केली पाहिजे, कारण यज्ञ, दान व तपरूप कर्मे बुद्धिमान पुरुषांनाही पवित्र करणारी आहेत. हे पार्थ, ही यज्ञ, दान व तपरूप कर्मे आणि इतरही सर्व कर्तव्य कर्मे आसक्ती व कर्मफळाच्या इच्छेचा त्याग करून अवश्य केली पाहिजेत, असे माझे निश्चयात्मक उत्तम मत आहे. परंतु शास्त्रोक्त कर्माचा त्याग कधीही करू नये. मोहवश होऊन मनुष्याने आपल्या शास्त्रोक्त कर्माचा त्याग केला तर त्या त्यागाला तामस त्याग असे म्हटले जाते. जी काही कर्मे आहेत ती सर्व दुःखरूपच आहेत असे समजून किंवा शरीराला कष्ट होतील या भीतीने जो मनुष्य कर्तव्य कर्माचा त्याग करतो त्या त्यागाला राजस त्याग म्हणतात. कर्माचा त्याग करूनही अशा मनुष्याला त्यागाचे फळ मिळत नाही. हे अर्जुन, ज्यावेळी मनुष्य शास्त्रविधीने नियत केलेले कर्म हे कर्तव्य आहे असे समजून यथासांग करतो आणि त्याचबरोबर कर्मातील आसक्ती, कर्तृत्वाचे स्मरण व फळाची इच्छा यांचाही त्याग करतो, त्यावेळी त्याचा त्याग सात्विक समजला जातो. जो अशुभ कर्माचा द्वेष करत नाही आणि शुभ कर्मात आसक्त होत नाही असा शुद्ध सत्वगुणी पुरुष बुद्धिमान व खरा त्यागी आहे. त्याच्या मनात कर्माविषयी कोणताही संशय नसतो, कारण देहधारी पुरुषांकडून संपूर्णतः सर्व कर्माचा त्याग होणे शक्य नाही. म्हणून जो पुरुष कर्मफळाचा त्यागी आहे तोच खरा त्यागी आहे असे म्हटले जाते. कर्मफळाचा त्याग न करणाऱ्याला चांगले, वाईट आणि मिश्र असे 3 प्रकारचे कर्मफळ मृत्यूनंतर अवश्य भोगावे लागतात. परंतु कर्मफळाचा त्याग करणाऱ्या पुरुषांना कर्माचे फळ कधीही भोगावे लागत नाही. हे महाबाहो, कर्माचा अंत करण्याचा उपाय सांगणाऱ्या सांख्यशास्त्रात सर्व कर्माच्या सिद्धीची 5 कारणे सांगितली आहेत. ती कारणे माझ्याकडनं नीट समजून घे. अधिष्ठान म्हणजे देह, कर्ता म्हणजे जीव, निरनिराळे करण म्हणजे ज्ञानेंद्रिय, अनेक प्रकारचे प्रयत्न म्हणजे इंद्रियांचे कर्मे आणि दैव म्हणजे भाग्य, ही सर्व प्रकारच्या कर्माची सिद्धीची 5 कारणे आहेत. मनुष्य शरीर, वाणी व मनाने शास्त्रानुसार किंवा त्याच्या विपरीत असे जे काही कर्म करतो ते या 5 कारणामुळे घडत असते. परंतु असे असतानाही जो मनुष्य आपल्या अशुद्ध बुद्धीमुळे त्या विषयात
केवळ शुद्ध स्वरूप आत्म्याला कर्ता समजतो तो मलिन बुद्धीचा अज्ञानी यथार्थ समजतच नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये मी कर्ता आहे असा भाव नसतो, तसेच ज्याची बुद्धी ही सांसारिक पदार्थ आणि कर्मामध्ये लिप्त होत नाही, तो पुरुष या सर्व लोकांना मारूनही खरे पाहता मरत नाही किंवा पापाने बांधला जात नाही, अर्थात त्याला पाप लागत नाही. ज्ञान, ध्येय व ध्याता हे तिन्ही कर्माचे प्रेरक आहेत. अर्थात या तिघांच्या संयोगाने कर्मामध्ये प्रवृत्त होण्याची इच्छा उत्पन्न होत असते. कर्ता, करण व क्रिया असा 3 प्रकारचा कर्मसंग्रह आहे. अर्थात या तिघांच्या संयोगाने कर्म घडते. 3 गुणांच्या भेदाने ज्ञान, कर्म आणि कर्ता यांचे सांख्यशास्त्रात 3 प्रकार सांगितले आहे. ते जसेच्या तसे मी तुला सांगतो, ते तू ऐक. ज्या ज्ञानाने मनुष्य भिन्न भिन्न रूपामध्ये विभाजित असलेल्या सर्व भूतांच्या ठायी एकच अविभक्त अविनाशी परमात्म्याला समभावाने स्थित पाहतो, त्या ज्ञानाला तू सात्विक ज्ञान समज. ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व भूतांच्या ठायी भिन्न भिन्न प्रकारचे अनेक भाव पृथक पृथक जाणतो, त्या ज्ञानाला तू राजस समज. ज्या ज्ञानाने मनुष्य या शरीरालाच आत्मा मानून व तेच सर्वस्व असल्यासारखे समजून त्यात आसक्त होतो, तसेच जे निरर्थक, तत्वरहित आहे, तुच्छ आहेत, त्याला तामस ज्ञान म्हटले जाते. जे कर्म शास्त्रविधीने नेमलेले आहे आणि कर्तेपणाचा अभिमान सोडून केले जाते, जे फलेच्छरहित पुरुषाने आसक्त द्वेष त्यागून केलेले असते, त्याला सात्विक कर्म म्हटले जाते. परंतु जे कर्म अत्यंत परिश्रमाने युक्त असते, तसेच भोगांच्या इच्छुक पुरुषाद्वारे किंवा अहंकारी पुरुषाद्वारे केले जाते, त्याला राजस कर्म म्हटले जाते. जे कर्म परिणाम, हानी, हिंसा आणि सामर्थ्य यांचा विचार न करता केवळ अज्ञानाने आरंभले जाते, त्याला तामस कर्म म्हणतात. जो कर्ता संगरहित, अहंकाराने न बोलणारा, धैर्य व उत्साहाने युक्त, तसेच कार्यसिद्धीत वा असिद्धीत हर्ष आणि शोकादी विकारांपासून रहित आहे, त्याला सात्विक कर्ता म्हटले जाते. जो कर्ता आसक्तीयुक्त, कर्माच्या फळाची इच्छा करणारा व लोभी असतो, तसेच इतरांना पीडा देण्याचा ज्याचा स्वभाव असतो, जो अशुद्ध आचरण करणारा, तसेच हर्ष शोकादी भावनांनी ग्रस्त असतो, त्याला राजस कर्ता म्हटले जाते. शास्त्रविरुद्ध कर्म करणारा, अशिक्षित, गर्विष्ठ, धूर्त आणि दुसऱ्यांच्या निर्वाहाचा नाश करणारा, नेहमी शोकग्रस्त राहणारा, आळशी आणि दीर्घसूत्री कर्ता तामस म्हटला जातो. हे धनंजय, 3 गुणांनी बुद्धी आणि धृती यांचेही 3 भाग केले आहेत. यांचे निरनिराळे प्रकार आता मी तुला क्रमशः सांगतो. 1. हे पाठ ज्या बुद्धीद्वारे मनुष्य प्रवृत्ती आणि निवृत्ती, कर्तव्य आणि अकर्तव्य, भय आणि अभय, बंधन आणि मोक्ष यांना यथार्थरित्या जाणतो, ती सात्विक बुद्धी होय. हे पाठ ज्या बुद्धीद्वारे मनुष्य धर्म व अधर्म, कर्तव्य व अकर्तव्य यांच्यातील भेद यथार्थपणे जाणत नाही, ती राजसी बुद्धी आहे. हे अर्जुन, तमोगुणाने आवृत्त झालेली जी बुद्धी अधर्माला धर्म आणि धर्माला अधर्म मानते आणि सर्वच अर्थ अनर्थ आहेत असे जिला वाटते, ती तामसी बुद्धी होय. हे पार्थ, ज्या अविभिचारणी धारणेने मनुष्य ज्ञान योगाद्वारे मन, प्राण आणि इंद्रियाच्या क्रियांना धारण अर्थात संयमित करतो, ती सात्विक धारणा होय. हे अर्जुन, ज्या धारणेने फळाची आशंका करणारा मनुष्य अति आसक्तीमुळे धर्म, अर्थ व काम यांना धारण करतो, ती राजसी धारणा होय. हे पार्थ, दुष्टबुद्धीचा मनुष्य
ज्या धारणेमुळे भीती, चिंता, दुःख आणि उन्नतपणा यांना सोडत नाही, ती तामसी धारणा आहे. हे भरतश्रेष्ठ, जीव ज्या सुखाचा उपभोग घेतो ते 3 प्रकारचे सुख आता माझ्याकडनं ऐक. ज्या योगे साधक ज्ञान, भजन आणि सेवा यांच्या अभ्यासात रमतो आणि ज्या योगे त्याच्या दुःखाचा अंत होतो. असे जे सुख आहे ते साधनाच्या आरंभी जरी विषासारखे वाटत असले तरी परिणामी अमृतुल्य आहे. म्हणून ते परमात्मविषयक बुद्धीच्या प्रसादाने उत्पन्न झालेले सुख सात्विक म्हटले जाते. जे सुख इंद्रियाच्या विषयांशी संयोग झाल्याने मिळते ते भोगकाळी अमृतासारखे गोड वाटत असले तरी परिणामी विषासारखे होते. म्हणून त्या सुखाला राजस सुख म्हटले जाते. जे सुख भोगकाळी तसेच परिणामी आत्म्याला मोहित करणारे असते ते निद्रा, आळस आणि प्रमाद यांच्यापासून उत्पन्न झालेले सुख तामस म्हटले जाते. या पृथ्वीवर, स्वर्गात आणि देवतांमध्ये तसेच इतरत्र कोठेही असा कोणताही जीव नाही जो प्रकृतीपासून उत्पन्न झालेले या 3 गुणापासून मुक्त असेल. हे परतंप, एकाच मनुष्य प्राणाच्या समुदायात या गुणांनीच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा 4 प्रकारच्या वर्णाचा भेद केला आहे. तसेच गुणांनीच त्यांची कर्मे भिन्न भिन्न झालेली आहेत. अंतःकरणाचा निग्रह व इंद्रियाचे दमन करणे, धर्मपालनासाठी कष्ट सहन करणे, अंतर्बाह्य शुद्धी ठेवणे, दुसऱ्याच्या अपराधांना क्षमा करणे, मन, इंद्रिय आणि शरीर यांची सरलता, तसेच वेद, शास्त्र, ईश्वर व परलोक इत्यादीवर श्रद्धा ठेवणे, वेदशास्त्रांचे पठन, पाठन आणि परमात्माचा अनुभव करणे ही सर्वच्या सर्व ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत. शौर्य, तेज, धैर्य, चातुर्य, युद्धातून पलायन न करणे, दान देणे आणि स्वाभिमान ही सर्वच्या सर्व क्षत्रियाची स्वाभाविक कर्मे आहे. शेती, गोपालन आणि खरेदी विक्री रूप जो सत्य व्यवहार आहे ही वैश्याची स्वाभाविक कर्मे आहे आणि सर्व वर्णांची सेवा करणे हे शूद्राचे स्वाभाविक कर्म आहे. आपापल्या स्वाभाविक कर्मामध्ये तत्परतेने संलग्न झालेला मनुष्य भगवत प्राप्तिरूप परमसिद्धीस प्राप्त होतो. आपल्या स्वाभाविक कर्मामध्ये संलग्न झालेला मनुष्य ज्या प्रकारे कर्म करून परमसिद्धीस प्राप्त होतो त्याविषयी आता तू माझ्याकडनं ऐक. ज्या परमात्मापासून सर्व भूतांची उत्पत्ती झाली आहे आणि ज्याने हे संपूर्ण जग व्यापले आहे त्या परमेश्वराची आपल्या स्वाभाविक कर्माद्वारे पूजा करून मनुष्य परमसिद्धीस प्राप्त होतो. उत्तम प्रकारे आचरणात आणलेल्या परधर्मापेक्षा गुणरहित आचरण असलेला आपला धर्मच श्रेष्ठ आहे. कारण स्वभावानुसार नियत केलेले स्वधर्मरूप कर्म करणाऱ्या मनुष्याला पाप लागत नाही. म्हणून हे कोणते सदोष असले तरी आपल्या स्वाभाविक कर्माचा त्याग करू नये. कारण जसे धुराने अग्नी आवृत्त झालेला असतो तसेच सर्व कर्म कोणत्या न कोणत्या दोषाने युक्त असतात. सर्वत्र आसक्तीरहित बुद्धी असलेला, निस्पृह अर्थात सांसारिक कामना नसलेला, स्वाधीन अंतःकरणाचा पुरुष सांख्ययोगाद्वारे त्या परम सिद्धीस प्राप्त होतो. हे कोणते जी ज्ञानयोगाची परानिष्ठा आहे ती प्राप्त होऊन मनुष्य सच्चिदानंद घन ब्रह्माला कशा पद्धतीने प्राप्त करतो ते आता मी तुला थोडक्यात सांगतो. ऐक. विशुद्ध बुद्धीने युक्त तसेच पचनास हलका, सात्विक व नियमित आहार जो घेतो, शब्दाच्या विषयाचा त्याग करून एकांत व शुद्ध स्थळी राहणारा मनुष्य, सात्विक धारणा शक्तीद्वारे अंतःकरण व इंद्रियांशी संलग्न करून मन, वाणी आणि शरीर यांना स्वाधीन ठेवणारा, आसक्ती द्वेषाला सर्वत्र नष्ट करून योग्य प्रकारे दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा, तसेच अहंकार, बळ, गर्व, काम, क्रोध व सांसारिक गोष्टीचा त्याग करून निरंतर ज्ञानयोगाच्या परायण राहणारा, ममतारहित आणि शांतयुक्त पुरुष
सच्चिदानंद घन ब्रह्मात अभिन्न भावाने स्थित होण्यास योग्य होतो. मग तो सच्चिदानंद घन ब्रह्माशी तद्रूप झालेला प्रसन्न चित्ताचा योगी कशाबद्दलही शोक करीत नाही आणि कशाची आशंकाही करीत नाही. सर्व भूतांच्या ठायी समभाव ठेवणाऱ्या अशा योगी पुरुषाला माझी दिव्य पराभक्ती लाभते. त्या पराभक्तीद्वारे जो मज परमात्म्याला मी जो व जसा आहे तसा तत्वत जाणून घेतो, तसेच त्या भक्तीद्वारे मला तत्वत जाणून त्याच वेळी माझ्या स्वरूपात प्रवेश करतो. माझ्या परायण झालेला कर्मयोगी सदैव सर्व कर्मे करीत असला तरी माझ्या कृपेने सनातन अविनाशी परमपदास प्राप्त होतो. म्हणून हे अर्जुन, तू आपल्या सर्व कर्मांना मनाने माझ्या ठायी अर्पण कर. मतपरायण होऊन समत्व बुद्धिरूप कर्मयोगाचा आश्रय घे आणि चित्त सतत माझ्या ठायी जडलेले राहील असेच कर. अशा प्रकारे माझ्या ठायी चित्त लावल्याने माझ्या कृपेने सर्व संकटांना तू अनायास पार करशील. पण अहंकारवश माझा उपदेश ऐकला नाहीस तर नष्ट होशील, अर्थात परमात्म्यापासून भ्रष्ट होशील. जर तू अहंकाराने मी युद्ध करणार नाही असा पक्का निश्चय करशील तर तुझा हा निश्चय व्यर्थ आहे, कारण तुझा शास्त्र स्वभावच तुला युद्धात भाग घेण्यास प्रवृत्त करेल. हे कौंतेय, आपल्या पूर्वकृत स्वाभाविक कर्माने तू बांधला गेला आहेस, ज्यामुळे जे कर्म तू मोहामुळे करू इच्छित नाही ते देखील परावश होऊन तुला करावंच लागतील. हे अर्जुन, शरीररूप यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व जीवांना अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने त्यांच्या कर्मानुसार भ्रमण करवीत सर्व जीवांच्या हृदयात स्थित आहे. हे भारत, सर्व प्रकारे त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्या कृपेने तुला परम शांती तसेच सनातन परमधामची प्राप्ती होईल. अशा प्रकारे हे परमगुह्य ज्ञान मी तुला सांगितलं आहे. याचा गांभीर्याने विचार कर आणि जशी तुझी इच्छा असेल तसंच तू कर. सर्व गुह्यातले अतिगुह्य म्हणजे अत्यंत गोपनीय असे परमश्रेष्ठ वचन अर्थात उपदेश तू पुन्हा ऐक. तू मला अतिशय प्रिय आहेस, म्हणून हे परम हितकारक वचन मी तुला सांगत आहे. सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझी पूजा कर, मला नमस्कार कर. असे केल्याने तू मलाच प्राप्त होशील. हे मी तुला सत्य प्रतिज्ञेने सांगत आहे, कारण तू मला अत्यंत प्रिय आहेस. सर्व धर्माचा अर्थात सर्व कर्तव्य कर्माचा माझ्यातच त्याग करून तू केवळ मज सर्व शक्तिमान सर्वाधार परमेश्वराला शरण ये. मी तुला सर्व पापापासून मुक्त करेन. तू शोक करू नकोस. हा गीतारूपी रहस्यमय उपदेश तपोहीन मनुष्याला कधीही सांगू नकोस. भक्तिहीन किंवा ऐकण्याची इच्छा नसेल त्यालाही सांगू नकोस. जो माझ्याप्रती दृष्टी ठेवतो त्याला तर कधीच सांगू नको. जो मनुष्य माझ्या ठायी परमप्रेम ठेवून हे परम रहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल तो मलाच प्राप्त होईल, यात मुळीच संशय नाही. त्याच्याहून अधिक माझे प्रिय कार्य करणारा मनुष्यामध्ये दुसरं कोणी नाही. तसेच भूमंडलावर त्याच्याहून अधिक मला प्रिय असा दुसरा भविष्यात कोणीही होणार नाही. जो पुरुष आपला या धर्ममय संवादरूप गीताशास्त्राचे अध्ययन करेल अर्थात नित्य पाठ करेल त्याच्याकडून मी ज्ञान यज्ञाने पूजित होईन असे माझे मत आहे. जो पुरुष श्रद्धायुक्त होऊन व दोष दृष्टी सोडून या गीताशास्त्राचे केवळ श्रवणही करेल तो देखील सर्व पापापासून मुक्त होईल आणि पुण्यकर्म करणाऱ्यांच्या श्रेष्ठ लोकांना प्राप्त होईल. हे पार्थ, तू हे गीताशास्त्र एकाग्र चित्तेने ऐकलेस का? आणि हे धनंजय, अज्ञानाने उत्पन्न झालेला तुझा मोह नष्ट झाला का? अर्जुन म्हणाला, हे अच्युत, हे भगवंत, आपल्या कृपेने माझा मोह नष्ट झाला आहे आणि मला स्मृती प्राप्त झाली आहे. आता मी संशयरहित होऊन स्थित आहे, म्हणून आपल्या आज्ञेचे मी पालन करेन. संजय म्हणाला, याप्रमाणे मी श्री वासुदेव आणि महात्मा अर्जुन यांचा हा अद्भुत रहस्यमय रोमांचकारी संवाद ऐकला. श्री व्यासांच्या कृपेने दिव्यदृष्टी मिळाल्यामुळे मी हा परमगुह्य योग स्वतः
योगेश्वर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असताना त्यांच्याकडून प्रत्यक्ष ऐकला आहे. हे राजन, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या या रहस्यमय, कल्याणकारक आणि अद्भुत संवादाचे पुन्हा पुन्हा स्मरण होऊन मी वारंवार हर्षित होत आहे. हे राजन, श्रीहरींचे ते अति अद्भुत विश्वरूप वारंवार आठवून मला अत्यंत आश्चर्य वाटत आहे आणि पुन्हा पुन्हा मला आनंदाचे भरते येत आहे. हे राजन, जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धनुष्यधारी अर्जुन आहे, तेथेच श्री म्हणजे ऐश्वर्य, विजय, विभूती म्हणजे वैभव आणि अचल नीती आहे, असे माझे मत आहे. असं संजय धृतराष्ट्रांना म्हणतो आणि इथे आपला हा 18वा अध्याय संपतो. तर आपला इथे आता हा 18वा अध्याय संपलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की मला सांगा. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा मी तुमच्यासाठी असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत नमस्कार. बोलो श्रीकृष्ण भगवान की जय. ओम नमो नारायणा.